हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज करते पिल्लूला ब्रोकोली. ही ब्रोकोली इझिली तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्या पण अवेलेबल होईल भाजीवाल्याकडे. सो तिला मी ब्रोकोलीचं सूप करणार आहे आज. त्याच्यासाठी मी ब्रोकोली कट करून घेतले बारीक आणि कॅरेट घेतले थोडेसे. आणि आता काय करणार आहे, कुकरमध्ये थोडंसं तूप घेतले आणि मी नॉर्मली तिला जी फोडणी देते ती हिंग आणि जिरे पावडरची फोडणी देणार आहे. बस बाकी काही नाही. आणि जे व्हेजिटेबल कट केलेले ब्रोकोली आणि कॅरेट ते ॲड केलं आहे आणि जी धुतलेली मूग डाळ आहे ती ॲड करेल. आणि ऑलमोस्ट मी एक अर्धा ग्लास पाणी टाकलं आणि त्याला चांगलं शिजवून घेतलं. अगदी पुरं स्मॅश होईल अशा प्रकारे मी तिला ते शिजवून घेतलं. आणि हळद आणि थोडंसं धणे पावडर टाकलं. बस बाकी काही मसाले मी ॲड केले नाही ना. लसूण पण मी ॲड केलं, एवढंच मी आज ॲड केलं. आणि आता मूग डाळ टाकले. आणि आता माझ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या बाळ कसं थिकनेस खातं, किती पातळ खातं त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा त्याच्यामध्ये. सो थोडंसं मीठ टाकलं आणि आता ह्याच्यात 4-5 शिट्ट्या घेईल आणि माझं हे रेडी होईल. आणि पिल्लू आणि इथे पिल्लूचे बाबा खेळत होते. तिला रिचलचा एपिसोड लावून दिलेला. आता तिला मी आंघोळ घालेल, थोडं बॉडी मसाज करेल आणि आंघोळ घालेल आणि मग तिला भरवेल आणि नंतर मग तिला झोपवेल. सो आता इथे आम्हाला मी ब्रोकोलीची भाजी केली आहे नॉर्मल, म्हणजे फक्त दीपकसाठी केली आहे. तो त्याला खूप आवडते म्हणून त्याच्यासाठी केली आहे. तो थोडीफार टिफिनला पण घेऊन जाईल. आणि साईडला मी आम्हाला करते चण्याची आमटी प्लस ग्रेव्हीवाली भाजी. त्याला मी थोडंसं स्मॅश करून घेतले, वाटण वगैरे टाकून त्याला चांगलं तेलामध्ये परतवून घेईल. हे मी वाटण परवाच्या दिवशी केलेलं एक्स्ट्रा, जेव्हा मी कडधान्य भिजत घातलेलं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी करून ठेवलेलं, जेणेकरून मग मला इझी पडेल. आणि जे ब्रोकोलीचं सूप होतं ते तुम्ही बघताय कशा प्रकारे रेडी झाले. आणि पिल्लूला मी हे फर्स्ट टाईम दिलेलं आणि पिल्लूने अगदी आवडीने खाल्लं. जेव्हा तुम्ही बाळाला नवीन फूड ॲड करताना तेव्हा ते तुम्ही मॉर्निंगला द्या, कारण का त्याचे साईड इफेक्ट काय होतात ते तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यामुळे. आणि तिचं जेवण वगैरे झालं, झोपून उठली आणि तिच्यासाठी मी हे 2 टॉय मागवलेले, एक बुक मागवलेलं आणि हे जे लिटिल्सचं एक्स टाईप आहे टॉय ते मागवलेलं. अगदी तुम्ही 5 महिन्याच्या प्लस मुलाला मागवू शकता. माझ्याकडे ह्यातले 2 टॉय ऑलरेडी आहेत. ते रिंग्सवाला दिसते ते आहे, बॉल आहे आणि ते स्क्वेअरमध्ये आहे ते. आणि हे मी आत्ता एक मागवलेलं आहे, ते थर्डवाला बॉल आहे ना, म्हणजे सेकंडवाला बॉल, तो मला ऑर्डर करायचा. तर नेक्स्ट टाईम मी तो तिला घेईल. हे 2 तर माझ्याकडे हे नाही आहे. आणि तो स्क्वेअरवाला आहे तो माझ्याकडे आहे क्यूब्समध्ये. आणि त्याचे वाईप्स पण मी यूज करते. डायपर तर मी अजून यूज नाही केले. सो ह्याचे प्रोडक्ट्स, ह्याची खेळणी अगदी चांगलं असतं आणि प्लास्टिक पण एकदम जाडमध्ये येतं, असं पण नाही की बारीक पातळ येतं. सो हे अशा प्रकारे टॉय. आणि तिला मी बुक आणले कारण का तिच्याकडे 2 बुक्स होते ना, ते तिने फाडून टाकलेले. सो त्याच्यामुळे. आणि हे असं आहे एक्स. तिला मी दिलं ना की ती ओपन पण करते, फक्त थोडंसं तिला पकडावं लागतं कारण का त्याला थोडा प्रेशर द्यावा लागतो. तिला जेव्हा तिला थोड्या दिवसांनी समजेल ना कसं ओपन करायचे काय, तर ती बरोबर करेल. कारण का तिच्यासाठी आता हे नवीन आहे त्याच्यामुळे. आणि आणलं मी हे बुक, म्हणजे ऑर्डर केलं डीमार्टमधून. आणि हे ना मला अगदी तुम्हाला सांगू, हे बुक मला काहीतरी 35 रुपीजला पडलं. आणि जे टॉय आहे ना ते मला 150ला पडलं. आणि आता पिल्लू आमची खेळते त्या बॉक्ससोबत. तिला एवढं मी टॉय आणलं आहे ना त्याच्यासोबत नाही खेळत आहे, ती खेळते बॉक्ससोबत. मुलांचं हेच असतं, आपण जी वस्तू आणतो त्याच्यात त्यांना इंटरेस्ट नसतो, दुसऱ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट होतो. का, त्या बॉक्सवर भरपूर सारे चित्र होते, कलर्स होते, त्याच्यामुळे ती त्या बॉक्समध्ये इंटरेस्ट देत होती. सो नंतर मी तिला डायवर्ट केली आणि परत तिने बॉक्स उचलला. म्हणजे लहान मुलांचं काहीच कळत नाही, म्हणजे त्यांना कलरफुल वस्तू बघायला सारख्या आवडतात मे बी. सो त्याच्यामुळे तिचं ते चालू होतं. आणि हे ऑलमोस्ट ती 2-2:30 वाजता झोपली आणि मग ती 4 वाजता उठली. कारण का सकाळी ती 11ला उठलेली, ती अगदी 2 वाजेपर्यंत जागी होती, 2:30 वाजेपर्यंत. नंतर मग तिला मी भरवलं वगैरे आणि डायरेक्ट ती 4 वाजता उठली. 4 वाजता उठली ना तेव्हा मी तिला बॉटल फीड केलं थोडंसं. मग तिने ते पिलं वगैरे आणि मग झोपली. खेळली. आम्ही खाली वगैरे गेलो तर तुम्ही पुढे बघालच. आता तिला मी थोडंसं लर्निंग म्हणजे दाखवते, हे A फॉर ॲपल, B फॉर बॉल वगैरे. आणि लगेच डोळे चोळायला लागली. काय अभ्यास करणार आहे काय माहिती, मी बोलायला लागले की लगेच डोळे चोळायला लागते. आणि आता हे तिला टॉईज दाखवते कसे लावतात, काय लावतात, म्हणजे जेणेकरून ती अगदी इझिली काढेल. आणि ना ती खेळते पण. तुम्हाला मी सांगते, तुम्ही आहे ना तुमच्या बेबीला असेच टॉय घ्या जेणेकरून ना ते थोडेसे असे चांगले खेळतील.
जरासे त्यांना लर्निंग होईल, त्यांची जराशी स्किल वाढेल, लहानपणी त्यांना कळेल काय करायचं आहे काय नाही. सो तुम्हाला सांगते तुम्ही पण असे टॉयज घ्या. आणि ऑलमोस्ट मुलगा ना 6-7 महिन्याच्या नंतर आहे ना सगळं शिकून जातं. आणि आता आम्ही ना वॉक खाली सायकलवर जात होतो, तर पिल्लू बघितलं कशी आली आहे, तिला डोअर ओपन दिसला ना म्हणून ती आली. आणि फक्त मी बिल्डिंगमध्येच फिरली, काय खाली गेली नाही, म्हणजे बाहेर गेली नाही, कारण का ना बाहेर खड्डा खणून ठेवलेला, ते पाईपलाईनचं काम चालू होतं त्याच्यामुळे. सो तिला बिल्डिंगमध्येच अगदी 4-5 राऊंड मारले. माझा पण थोडाफार वॉक झाला. सो तेवढं केलं आणि मग नंतर आम्ही घरी आलो आणि तिला बनाना भरवायचं होता, कारण का तिने ऑलमोस्ट 5 वाजता 5-4:30ला दूध पिलेलं. आणि नंतर मग म्हटलं तिला बनाना भरवायला, तर तिने हातात घेतलं तर तिला आहे ना ते थोडंसं खरखरीत लागलं. तर तिचं तोंडाचं एक्सप्रेशन बघितलं तुम्ही कशा प्रकारे होत्या. सो तिला भरवलं वगैरे. तिला तिथे तिचे टॉय ठेवला आहे त्याच्यातनं इंटरेस्ट, सॉरी हा बघा हे ते टॉय आहे त्याच्यातनं इंटरेस्ट, हा इथे बॉक्स आहे त्याच्यातनं इंटरेस्ट, तिथे समोर बुक आहे त्याच्यातनं इंटरेस्ट आहे त्याच्यात. आणि उठल्या उठल्या आमच्या पोरगं खेळते. पिल्लू सांगते उठल्या उठल्या कधीच रडत नाही, माईट बी अशी कधी तरीच, नाहीतर अजिबात ती रडत नाही, कधीच नाही. सगळं हसून 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 असतं, हसून हसून. आम्हाला असं अजून पण आठवत नाही की पिल्लू कधी रडली अशी एकदम. रात्री स्वप्नात रडते ती कधी कधी. मग मी तिला घेतली नाही ना, म्हणजे मी कामात असेल तरी पण नाही, ती नुसतं नॉर्मल असे करते, एकदम असं डोळ्यात ना आसवं नाही काढले तिने अजून पण ना. अजून रडली नाही पिल्लू अजिबात. ढकलती मला डॅन्डीस. काय ढकलते बघा. आता पिल्लूला मी भरवते नाचणीचं शतवा भरवणार आहे, शतवा. 3-4 दिवसांनी माईट बी भरवत असेल मी तिला, 3 दिवसांनी कदाचित. शे शे चला आता पिल्लूच्या मम्मम करतो, आम्ही आवलतो जलाशय घालातलं आणि मग भेटतो तुम्हाला पलत. एवढेच वाकून काय बघायची जरूरत आहे. आता दिसला तिला बॉक्स. चला ती आळशी आहे, आळशी 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 आळशी. अजून उतला नाहीये, अजून उतला नाहीये, लोळतय नुसता लोळतय. पिल्लूला टी शर्ट शॉर्ट होतंय, तिच्याच एजचं आहे पण तिच्या हेल्थ प्रमाणे तिला ते शॉर्ट व्हायला लागलंय, शॉर्ट व्हायला लागले, शॉर्ट व्हायला लागले. हा कालच्या दिवसात पिल्लूला इतके मच्छर चावले ना विचारू नका, खूपच. हे बघा कुठं गेला, एक इथे चावला, एक इथे चावलाय, 2-3 इथे चावलेत. पिल्लूच्या बाबांनी बघितलं सकाळी आणि मला ओरडला, ओरडला मला, मच्छर कसे काय चावले, याव ट्याव ट्याव ह्याव. विचारलं इथे चावला. काय बघते, काय बघते. आता जस्ट मी पिल्लूचे नेल कट केले, झोपेत होती तेव्हा, कारण का मी ती जागी असताना केले ना की मग ती हलत बसते. सो बकास बकास बकास. हां दिसतात दिसतात दिसतात. ए पोलगी, समायरा, दीपक, उठा, झोप निघत नाही. आम्ही अशा उशा लावून ठेवल्यात बघा. मला हल्ली असं करावं लागतं, कारण का तिला ठेवली ना की धाडकन तिकडे पडते. सो बेडच्या सेफ्टीसाठी, तिच्या सेफ्टी, डोक्याच्या सेफ्टीसाठी एवढं असं सगळं लावावं लागतं, एवढं लावावं लागतंय. म्हणजे मला इथे झोपी उठली. आणि हे बर्थच्या वेळेला बघा इथं ग्रीन ग्रीन, तुमच्या याला काय म्हणतात काय माहिती,
आमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी बोलते मम्मी, मला आता नाव नाही आठवत. ते एज वाईज म्हणजे जसं जसं मोठं होतं तसं कमी होतं. पिल्लू बघा आमच्या उठल्या उठल्या टाळ्या. पिल्लू क्लॅप युअर हँड. क्लॅप 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 क्लॅप. नाही क्लॅप क्लॅप करा. क्लॅप युअर हँड. क्लॅप युअर हँड. करा क्लॅप क्लॅप. कशी करते बिल्लू क्लॅप क्लॅप? कर क्लॅप क्लॅप. क्लॅप क्लॅप. पिल्लू बघा गुदगुदी बघा. गुदगुदी बघा. गुदगुदी बघा कच्ची होते बोलीला आमच्या. गुदगुदी बघा. गुदगुदी गुद्दी 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 गुद्दी. कुकीला आवाज दे. कुकू. कुकूला आवाज दे. कुकी. उठ का उठ. उठ ग. आता पिल्लूची आमची ही सगळी केस आहेत ती जातील. चल ये इकडे. चल ये पिल्लू. ये तू कर. ये कर. पिल्लू आमची ये ना अशी अशी करते. असं नाही करत. आता तिला दिसला हा ट्रिमर. बघितला. एवढा आगाव पोलगा झोपेत ना अजून त्याला नवीन गोष्ट दिसला तर तो आला. मी तिला बोलवते तर ती आली नाही. तिला एवढा हे सगळं टॉय घेतले मी. हे सोडून आहे ना ती ह्या बॉक्स जवळ खेळते. अगं थांब. थांबा 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 थांबा. ते निघतंय ना. हे निघतंय. तुम्ही पण नक्की घ्या असं. तुम्हाला दिसतंय माझ्या हाताला लागलं हे. मी बाईक शिकत होती, ॲक्टिवा शिकत होती तेव्हा मी पडलेली. हे एवढं सगळं 4 बोटांच्या मध्ये फुटलेलं. आणि हिच्या बाबांना पण पाडलेली. हिच्या बाबांना पण पाडून ठेवलेली. ते कसं दिसतंय तुला? हा आमचा आळशी पोलगा बघा बघा. आळशी पोलगा बघा बघा. एक पाय कुठे हातात काय फिरतंय काय डोक्यावर 180. तुम्हाला एक आमच्या पिल्लूची राज सांगू. 3 दाताचं पोरग आहे आमचं हे. 3 दाताचं पोरग. एक दुसरा दात दिसतोय, दुसरा दात अजून दिसत नाही. म्हणजे दिसतोय पण एवढा नाही दिसत. तुम्हाला दाखवते. पिल्लू नाही मी हात नाही वॉश केलेत सो मी तोंडात नाही टाकू शकत. नंतर दाखवेल तुम्हाला मी. पिल्लू आमची 3 दाताची मुलगी. 3 दाताची मुलगी. 3 दाताची मुलगी. एक पाय बघा कुठे. तिला मी बोलते चल बघूया येते का. चल का. चल चल पिल्लू. ए लोळाबाई चल. चल ये लवकर. चल ये. चल मी जाऊ. पिल्लू 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 पिल्लू. किती डॅमेज आहे बघितलं का. तिथूनच बघते. पिल्लू पिल्लू कुठे गेली. एवढा आळस भरला अंगात. ती हलते का बघा. तिथून हलते का बघा. ती तिथून तिथेच बसली. तिथेच बसली ती अजून पण. चल लवकर पिल्लू. दाखव. मला ती भांडी लावायच्यात आणि एवढी भांडी वाढले तेवढी घासायचेत अजून. आणि पोरगा अजून उठत नाहीये. लोळा भरलाय त्यांच्या अंगात. बाबाने फोन केला. बाबाने फोन केला तेव्हा नाही बोललीस बाबा. तेव्हा नाही बोललीस बाबा.
आमच्या पिल्लूने केली शिशी शी शिशी शी. चला बे पटकणी मला माझा कबड लावायचा. किती मेस पडला. आता घालते डायपर, कारण का ठेवणार आहे मी वॉकरमध्ये. मी डायपरसाठी आहे ना अशी बॅग घेतली आहे मीशोवरून. ह्याच्यातच सगळे पिल्लूचे डायपर ठेवून देते. तुम्हाला जर हवे असेल ना अशी तर मला सांगा, मी तुम्हाला लिंक शेअर करेन. सो आता पटकन तिचं शिशी केलाय. शिशी केलाय. शिशी आमच्या पोलीनी शिशी केला. बरं झालं. नाहीतर आहे ना हे काय करते, जेव्हा मी तिला भरवते ना तेव्हाच तिला शिशी येऊन जाते. वाईप्स पण संपत आले. वाईप्स आणि पिल्लूसाठी मी हा खास तिचा ड्रॉवर आहे. हा आणि पिल्लूच्या याच्यात सॉरी कुकीच्या याच्यात ट्रीट्स होते. सो मी याच्यात ना पिल्लूचे रब्बर्स भरले आणि पिल्लूची बिगी बँग. हा पिल्लूचा, हे खालचे 3 माझे आणि हा दीपक. केवढ्या जोरात हलते तू. खुर्ची पडली बिडली तर बघा ती केवढ्या जोरात हलते. मी बघते मच्छर कुठे आहेत का. मच्छर. आता मी जेवेल. पिल्लूचं झाले जेवेल भांडी घासून. बघा एवढे पाय हलवते तरी पायावरच्या मच्छर कशा बसतात काय कळत नाही मला. मला वाटतं मी वॉकरवर बसली. आणि ते माकड बघा आमचं आता खाते. तिला आलेला राग. तिला 8 वाजता नाही दिला ना टायमावर तर फुगून बसते. ती खातच नाही. मग उशिरा खाते. तिचं झालं की वगैरे असं काय तिच्या हिशोबाने. चला आता पटकन मी जेवून घेते. आज मी केलेली ब्रोकोलीची भाजी आणि चण्याची भाजी. ब्रोकोलीची भाजी टिफिनमध्ये घेऊन गेला दीपक, कारण का त्याला चणा नको हवे होता. सो आता मी चण्याची भाजी खाते आणि पटकन भांडी वगैरे घासून घेते. चला पिल्लूला दिलाय तिकडं तिचा काढून. हा नवीन टॉयचा बॉक्स आहे. बॉक्ससोबत पण खेळता आणते आणि इथे ती खेळते. आता तिला डायपर फ्री करेल, कारण का सगळं कामं झाली. वॉकरमध्ये आता बसवायचं नाही आहे मला. सो आता तिला जरा खेळवेल वगैरे. आता ऑलमोस्ट वाजले 10:15 आणि पिल्लू खेळते. आता मी आली तर माझ्याकडे येते. करत होती ना किचनमध्ये. मग आली भेटायला गेली पण. काय करते बघा. बघा काय तिला प्रेम आलं काय माहिती. पकडले आणि बघा कशी उभी राहिली. कुकी तिथे तिचं खाजवेगिरी काम चालू आहे. खजुवागिरी काम. खुजा रही है वो, खुजा रही है. मी पिल्लू बघते बघा कशी बघते सॉंग्स. चला तिथे डायपर काढते. भल्ला डायपर आमच्या ऑलच्या ताटातच भरून गेला.
आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आता वाजले ऑलमोस्ट 12:45. पिल्लू झोपेल आमची 1:30पर्यंत. नाईट ड्रेस वगैरे घालून सगळं रेडी आहे. सगळं दूध पिऊन सगळं रेडी आहे. आता कधी झोपायची तिची वाट बघते. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला बाय बाय.